तो शिक्षक भरतीचा सध्या ट्रेंड असा झालेला आहे की कमी मार्क असले म्हणजे माझा नंबर लागेल की नाही अशा पद्धतीची भीती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इतकी चांगली माहिती देणार आहे की ही माहिती ऐकून निश्चितच तुम्हाला आनंद होईल. प्रत्येक कॅटेगरीचा विषयनिहाय आणि वर्गनिहाय कॅटेगरीनुसार कट ऑफ हा किती कमी लागू शकतो यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही, परंतु निवड होण्याची संधी मात्र तुमची डेफिनेटली असू शकते. फक्त प्राधान्यक्रम देताना आपल्याला कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या म्हणजे आधी कट ऑफ सांगतो तुम्हाला. तो कट ऑफ ऐकून तर तुमचा विश्वासच बसणार नाही आणि मग तुम्हाला नेमकं प्राधान्यक्रम देताना कुठल्या गोष्टींवरती तुम्ही भर द्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला निवड होण्याची चान्सेस वाढू शकतात याबद्दल माहिती सांगणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक संस्था आहे त्याचा कट ऑफ फक्त SC कॅटेगरीचा 111 गुण लागलेला होता. SC कॅटेगरीमध्ये वुमनचा जो कट ऑफ आहे तो फक्त 109 मार्कवरती आलेला होता. ST कॅटेगरीसाठी हा कट ऑफ फक्त 108 मार्कांवरती आलेला होता. तर ST वुमनसाठी हा कट ऑफ फक्त 102 मार्कांवरती आलेला होता. OBC कॅटेगरीसाठी हा कट ऑफ 121 गुण होता. तर OBC कॅटेगरीमध्ये जे महिला आहेत त्यांच्यासाठी कट ऑफ हा फक्त 118 गुणांवरती आलेला होता. VJA कॅटेगरीसाठी कट ऑफ हा फक्त 101 मार्कांवरती आलेला होता. तर VJA महिलांसाठी सुद्धा कट ऑफ हा 101 मार्कावरती होता. EWS मध्ये अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर मला 130 मार्क आहेत, 125 मार्क आहेत, माझं सिलेक्शन होणार की नाही. परंतु EWS कॅटेगरीचा कट ऑफ हा फक्त आणि फक्त 120 गुणांवरती आलेला होता. ठीक आहे, आता हे झालं मी तुम्हाला कॅटेगरी वाईज सांगितलं की कट ऑफ हा किती लागलेला होता. आता मी तुम्हाला वर्गसुद्धा सांगतो म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आपल्याला वाटते की जे 9वी 10वी वर्ग आहे किंवा 11वी 12वी आहे यांचा कट ऑफ हा जास्त लागतो, परंतु तुमचा विश्वास देखील बसणार नाही. 9वी 10वी भूगोल विषयाचा कट ऑफ हा फक्त 108 मार्कावरती आलेला होता. 9वी 10वी इंग्रजी विषयाचा कट ऑफ हा फक्त 112 मार्कांवरती आलेला होता. 9वी 10वी हिंदी विषयाचा कट ऑफ हा फक्त 101 गुणांवरती आलेला होता. तर 9वी 10वी गणित या विषयाचा कट ऑफ 125 मार्कांवरती आलेला होता. म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घ्या की गणिताचा जर कट ऑफ असेल तर तो काय होतो, थोडासा जास्त लागतो. त्यानंतर 9वी 10वी विज्ञान विषयाचा कट ऑफ हा 123 मार्कांवरती आलेला होता. म्हणजे गणिताच्या खाली विज्ञानचा कट ऑफ त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यानंतर 11वी 12वी इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र या विषयाचा कट ऑफ हा फक्त 111 मार्क लागलेला होता. अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की सर 9वी 10वीचा कट ऑफ आणि 6वी ते 8वीचा कट ऑफ हा सर कमी लागायला पाहिजे 11वी 12वीच्या तुलनेमध्ये, पण तसं नाही, उलट होतं या ठिकाणी. कारण की MA झालेले किंवा MSc झालेले विद्यार्थी हे कमी असतात त्या कॅटेगरीमधले आणि त्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी स्पर्धा ही कमी होते. म्हणून मी माझ्या लाईव्हच्या सेक्शनमध्ये नेहमी सांगत असतो मुलांना की जर तुम्हाला शक्य असेल तर 11वी 12वीला प्राधान्यक्रम द्या. भले तुम्हाला मुलाखत द्यायची आवश्यकता पडेल, परंतु मुलाखत दिली तर काय होते भाऊ, इकडे जर तुम्ही 6वी ते 8वीला लागले तर S14ची स्केल लागेल. 11वी 12वीला जर तुमचं सिलेक्शन झालं तर मात्र तुम्हाला S16 ही पे स्केल राहू शकते. पगारीमध्ये साधारणतः 10 ते 15 हजार रुपयाचा फरक हा सुरुवातीला राहतो आणि नंतर हा फरक 30 ते 40 हजारापर्यंत सुद्धा जातो. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आज तुम्हाला मुलाखतीची तयारी करावी लागली तर काही हरकत नाही, परंतु उद्याचं भविष्य तुम्हाला सिक्युअर राहू शकतं आर्थिकदृष्ट्या सुद्धा, बरोबर आहे की नाही. शेवटी पैसे हे आवश्यकच असतात. कॉमर्स विषयाचा जो कॉमर्सचा एक विषय होता ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, यासाठी फक्त कट ऑफ हा फक्त 116 मार्कांवरती लागलेला होता. म्हणजे ज्युनियरचा कट ऑफ हा कमी लागतो, कॉमर्सचा असो की आर्ट्सचा असो किंवा मग सायन्सचा असो, ते सुद्धा फार जास्त कॉम्पिटिशन बघायला दिसत नाही. म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की तुमचा स्कोर जर कमी असेल तर काळजी करू नका आणि हो, अशाच पद्धतीच्या माहितीसाठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राहू शकता. आता प्रश्न असा पडतो की सर हा जो कमी कट ऑफ लागलेला आहे तर मग यासाठी आम्ही प्राधान्यक्रम कशा पद्धतीने द्यायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या संस्थेचा हा कट ऑफ लागलेला होता त्या संस्थेचं नाव आहे द डहाणू एज्युकेशन ट्रस्ट. आता ही पवित्र पोर्टलची ॲड आहे, यामध्ये तालुका जिल्हा जो आहे त्या संस्थेचा तो दिलेला नसतो. फक्त या ठिकाणी तुम्हाला UDAS कोड दिसतो. हा UDAS कोड तुम्ही इंटरनेटवरती टाकायचा असतो आणि मग त्या संस्थेची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळते. त्यासोबतच ही जी संस्था तुम्हाला ज्यावेळेला मुलाखतीसाठी बोलवेल तर त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो त्या संस्थेचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेले असतात. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं असतं. मग आता प्राधान्यक्रम देताना आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला जेवढ्या संस्था दिसतील आहे ना त्या संस्थांपैकी ज्या ग्रामीण भागामधल्या संस्था आहेत, जर तुमचा स्कोअर कमी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून आपली निवड होऊ शकते. आता तुम्ही प्राधान्यक्रम देताना ज्यावेळेस तुमचा UDAS नंबर तुम्हाला माहिती असतो तर तुम्ही सर्च करायचा. सर्च केल्याच्यानंतर त्या संस्थेबद्दलची सगळी माहिती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मिळून जाते. म्हणजे मागच्या वर्षी किती विद्यार्थी होते, त्याच्या आदल्या वर्षी किती विद्यार्थी होते, त्या संस्थेची स्थापना कधी झालेली आहे, ही सगळी तुम्हाला माहिती मिळाली. त्यानंतर ती संस्था तालुक्यापासून किती दूर अंतरावरती आहे, त्या संस्थेच्या किती शाखा आहेत हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं, किंवा किती शाळा आहेत. म्हणजे तुमचं बदलीचं जर प्रकरण असेल तर ती गोष्ट सुद्धा तुमच्या सहजपणे लक्षात येऊ शकते. अशा फॅक्टर्सचा विचार करून तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सध्याची परिस्थिती अशी आहे की माणसं सरकारी नोकरीसाठी कुठेही जायला तयार आहेत, हे की नाही. त्यामुळं आज आपल्याला कुठं नोकरी मिळते हे बघू नका.
ग्रामीण भाग असू द्या किंवा शहरी भाग असू द्या, शेवटी शिक्षकाला महत्त्वाचे असतात ते म्हणजे विद्यार्थी. मग विद्यार्थी ते ग्रामीण भागामधले असू द्या किंवा शहरी भागामधले असू द्या, त्यांना शिकवणं हे शिक्षकाचं प्रथम कर्तव्य असतं. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की ज्या वेळेला मनासारखी परिस्थिती असते, मनासारख्या परिस्थितीमध्ये जो मनासारखं काम करतो तो हिरो नसतो, तर विपरीत परिस्थितीमध्ये मनासारखं जो काम करतो, चांगलं काम करतो, तो खरा हिरो असतो. आणि म्हणून हे जे ग्रामीण भागामध्ये जाऊन काम करणारे जे शिक्षक आहेत, विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक आहेत, तर हे सुद्धा आमच्यासाठी हिरोपेक्षा कमी नाही आहेत. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की जर शक्य असेल तर ग्रामीण भागामधल्या संस्थासुद्धा निवडायला विसरू नका. आणि हो, असं जे म्हटलं जातं ना की नाही, संस्थेवरती गेल्याच्या नंतर डोनेशनच घेतात, पैशाशिवाय काम होत नाही, हा आपल्या मनामधला निव्वळ भ्रम आहे. तुम्ही जावा, अतिशय चांगला डेमो द्यावा, तुमच्यामधली सकारात्मकता, तुमच्यामधला ऊर्जा, तुमच्यामधला खरा शिक्षक समोरच्या व्यक्तीला कळू तर द्या. अहो, माणसापेक्षा काय पैसा मोठा आहे. म्हणून अनेक विद्यार्थी, हजारो विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा कुठल्याही पद्धतीने वशिलाबाजी न करता, 1 रुपयाही कुणाचा आर्थिक व्यवहार न करता अत्यंत पारदर्शी पद्धतीने या संस्थांवरती सिलेक्शन होतं. म्हणून तुम्ही अशा संस्थांना त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्या आणि स्वतःची निवड करण्याचे चान्सेस वाढवा. खूप खूप धन्यवाद.